नमस्कार मित्रांनो, सैरावैरा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मित्रांनो आता आपण या व्लॉग मध्ये आपण चाललेलो आहे श्री क्षेत्र देहू येथे श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी। आज खूप छान दिवस आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे। त्याच दिवशी आता आपल्याला दर्शनाचा योग भेटणार आहे। तर कसं होतंय दर्शन, आता आपण मित्रांनो जर्नी स्टार्ट केलेली आहे आणि आपण आता खडकी एरिया मधून आता आपण चाललेलो आहे। आणि हा एरिया आता गाडी आपल्याला थोडी हलताना दिसते, कारण की हा रोड आहे रणगाड्याचा, दगडाचा रोड आहे आणि त्यामुळे हा रोड आपल्याला 1-2-3 किलोमीटर रोड क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे। तर आपलं कसं दर्शन होतंय आणि व्लॉग मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा। तो चला आपण बघूया व्हिडिओ मध्ये काय काय बघायला मिळते। मित्रांनो आता आपण कॅम्पचा एरिया आता क्रॉस करून आपण पुणे आणि मुंबई जो ओल्ड हायवे आहे तो आता आपण जॉईन करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला 10 किलोमीटर कंटिन्यू प्रवास करायचा आहे, तिथून राईड घ्यायचा आहे। आता हे बघू शकता आपण या हायवेवर आपण आलेलो आहे आणि आता आपण हा हायवे कनेक्ट करतोय। तर मित्रांनो जुना जो मुंबई आणि पुणे हायवे आहे त्या रोडवर आता आपण बघू शकतोय इकडे 2 लेन आहेत, वरून मेट्रो आहे आणि रस्ता खूप मोठा आहे, त्यामुळं आपल्याला जास्त वेळ नाही लागणार। मागं दादा बसलेले आहेत, सोनू आहे, गुड्डी आहे आणि फ्रंट सीटवर प्रतीक बसलेला आहे। तर मित्रांनो आता आपण कंटिन्यू 10 किलोमीटर या मुंबई पुणे हायवेवर प्रवास करणार आहे, त्यानंतर राईट टर्न घेऊन आपल्याला देहू गावाकडे प्रस्थान करायचं आहे। तर मित्रांनो व्लॉग मध्ये असंच कंटिन्यू करा। आता आपण राईट टर्न घेतलेला आहे आणि देहूच्या दिशेने आपण निघतोय। आता हे रस्त्याच्या साईडला जे गणपतीचं एक छोटंसं मंदिर बघितलं, त्यानंतर आपण डिफेन्स एरिया क्रॉस करून आता आपण पुढं देहूच्या दिशेनं येतोय। तर मित्रांनो रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप अशी झाडं आणि निसर्ग
आणि निसर्ग एकदम आपल्याला सिटीमध्ये अशा गोष्टी बघायला मिळत नाही आहेत. तर आता आपण पुढं आपण चाललेलो आहे आणि आता आपल्याला लगभग देहू एक किलोमीटर आता दाखवते. आता आपण 1 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला देहू मध्ये आपली एंट्री होईल. आता आपल्याला इथूनच कमान दिसते. थांबा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. आता कमान आता तुम्ही बघू शकताय, कारण की स्पीड ब्रेकर आहे. थोड्याच वेळात पुढे गेल्यानंतर कमान येणार आहे. हा आहे देहूचा मुख्य चौक आणि या मुख्य चौकातून आता आपण पुढं येतोय. पाऊस पडल्यामुळे थोडं चिखल आहे हे बघू शकताय. आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मुख्य कमान आणि प्रवेशद्वार इथून आता आपण जातोय पुढं. आय थिंक मला वाटतंय की आपल्याला गाडी पार्क करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला मुख्य मंदिराच्या जो 14 टाळकरी प्रवेशद्वार आहे देहू गावचा, इथं तर आपल्याला गाडी पार्क करायची आहे. त्यानंतर आपण इथं जे वटवृक्ष आहे तिथं आपण पहिल्यांदा जाणार आहे. त्यानंतर आपण मुख्य मंदिर आहे, मुख्य मंदिराच्या शेजारी एक गणपतीचं मंदिर आहे ते, आणि त्यानंतर आपण जाणार आहे गाथा मंदिर येथे. तर आता मित्रांनो असाच व्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो आता आपण इंद्रायणीच्या तीरावर जातोय. आता इथं हातपाय आणि तोंड धुवून आपण इथून दर्शनाला जाणार आहे. तर आता हा एक नदीचा आणि नदीपात्राचा विहंगमय दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. मित्रांनो आता आपण सोनूचा आम्ही आता थोडं फोटोशूट करणार आहे आणि 2-3 व्हिडिओ बनवणार आहे. आणि इथं बघू शकताय किती छानसा असा परिसर आहे. इथं बघू शकता एका कुंडीमध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि इथं पायऱ्या आहेत घाटावर, आणि हे घाटावरचं एक विहंगमय दृश्य आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो असंच व्लॉगमध्ये कंटिन्यू करा. लक्षात घ्या, हे जे झाड आहे त्या झाडाचं नाव आहे नांदरू. हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा 12:05 मिनिटांनी आपोआप बनल्या जातं. म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते. तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते. त्या दिवशी हे झाड दिवसा 12:05 मिनिटांनी आपोआप बनल्या जातं. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुरावरनं देव या ठिकाणी आले.
आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर आहे। शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती यावं, परंतु तिथली शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे। आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहतेकर जन्मस्थान आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथनं 3 मैल या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान। त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये, देहासहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले। तर संताजी जगनाडांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात। त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं। वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल। मागाहून ते वारले जातात। वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 मैल त्यांचं गाव आहे सुदुम्र म्हणून, तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत काढायचा प्रयत्न करतात, प्रेत काही काढले जात या पुवा परिवार। ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक बंदरभर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात। तसेच ते निळोपर आहे, नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव, त्या गावावरनं ते इथं येतात। इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात। तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात, संताजी जगनाडांसाठी येतात, तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये, मी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस उपोषण करतात। तर त्यांची येथे 42 दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात। ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्राथुल वाचून आला शिक्का, निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयचा धावा करतेस। मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कसले असे निळोपर आहे पांडुरंगाला म्हणतात। नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात। तशीच त्यांची मुलगी भागीरथी, तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते। वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं येते। वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते। त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते। तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारले। तर ते इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते। उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात। तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होते। बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी, माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे। इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते। काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते, नसले तर जबरदस्ती नाहीये। तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगा विनंती माझी। वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंग बोलवितो, अंत कळे विठू अम्मासी पावला कुडी स्वैप्त झाला गुप्त तू। बोला तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। कधी गेले? सोन साईडला मित्रांनो, आता आपण नांदरुकीच्या झाडाचं आणि तुकाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता आपण देहूच्या मुख्य मंदिराकडे जातोय। इथं आपल्याला रस्त्यामध्येच देहूचा चिंतामणी एकदम छानशी अशी सजावट केलेली आहे आणि त्या गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण पुढे चाललेलो आहे। हा आहे मुख्य परिसर जो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचा।
हे आहे राधाकृष्णाचं मंदिर आणि त्याच्या पलीकडेच विठ्ठल आणि रुक्मिणीचं खूप छानसं मंदिर आहे. आज जन्माष्टमी असल्यामुळे खूप अशी गर्दी आहे, लाईन आहे मोठी. तरी आम्ही आता दर्शन घेणार आहे. ही आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि इथं गोपाळकाल्यासाठी ही पाळणा सजवलेला आहे. हे इंद्रायणीचं छानसं असं तीर आहे आणि इकडे बघू शकताय मित्रांनो. आता आपण आलेलो आहे गाथा मंदिराच्या परिसरामध्ये. गाथा मंदिर खूप असं छानसं असं मंदिर आहे आणि एकदम भव्य आणि दिव्य मंदिर आपल्याला बघायला मिळते. आणि माधवामृत कारंजधारा इथं कारंजाच्या जो आहेत या आता कारंजा आता ॲक्टिव्ह नाही आहेत, पण संध्याकाळच्या टायमिंगला त्या वर्क होत आहेत. हा छानसा परिसर आहेत मुलांना खेळायसाठी आणि मंदिराच्या छानसा असा परिसर आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो बघतोय आपण गाथा मंदिरात एंट्री करताना 2 गजराज आहेत मोठे आणि त्यांच्या सोंडेमध्ये आपल्याला हार बी बघायला मिळतोय. खूप आकर्षक अशा डिझाईन केलेले आहे या गजराजांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे आता आपण बघू शकतोय. आता आपण गजराजांचं दर्शन घेऊन आता आपण गाथा मंदिरामध्ये प्रवेश करतोय. गाथा मंदिर एकदम भव्य आणि दिव्य आहे. हा हॉलच खूप असा मोठा आहे आणि एकदम रेखीव आणि कोरीव असं इथं काम इथं आपल्याला बघायला मिळते. आपण मित्रांनो बघू शकता आपल्याला समोरच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती बघायला मिळते. हे गाथा मंदिर आहे. या विविध कामे आणि त्याची माहिती दिलेली आहे आणि जी भाविकांसाठी इथं हे आहे. इथं आपण बघू शकतोय मित्रांनो, इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वीणा घेतलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि हे बघा जे संत तुकाराम महाराजांनी ज्या गाथा लिहिलेल्या आहेत त्यांचं सगळ्या गाथा आपल्याला इथं पूर्ण गॅलरीत आणि बाल्कनीत सगळ्या चारी बाजूनं बघायला मिळत आहेत. हे बघू शकताय आपण आता बाल्कनीत आलेलो आहे आणि बाल्कनीतून हा किती छानसा दृश्य दिसते. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, संत तुकाराम महाराजांची मूर्ती जी खाली आपण दर्शन घेतलेली, या श्रीकृष्णाची मूर्ती, त्यानंतर हनुमानजीची मूर्ती, रामकृष्ण मित्रांनो गाथा मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहे श्री क्षेत्र आळंदीकडे. आता आळंदीचा व्हिडिओ आपल्याला नवीन व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण भेटूया आळंदीच्या नवीन व्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून विथ अस. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 बाय.